पवित्र जल तसेच सभागृहाचे भूमिपूजन व वचनपूर्ती लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम श्रीवर्धन तालुक्यात मंगळवार दिनांक 18 फेब्रुवारी 2025 रोजी उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला। राजकीय शिक्षण त्याचबरोबर सामाजिक कार्यात सर्वात आघाडीवर असलेल्या आणि शब्दाला जागणाऱ्या कोकणातील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते राजेंद्र मधुकर ठाकूर उर्फ राजाभाऊ ठाकूर यांनी श्रीवर्धन तालुक्यातील निगडी येथे पिण्याच्या पाण्याची सोय आणि बोर्ली पंचतन जवळील असलेल्या वडवली गावात नूतन सामाजिक सभागृहाच्या पायाभरणीचा लोकोपयोगी उपक्रम त्यांच्या उपस्थितीत दुपारी निगडी तर सायंकाळी वडवली येथे पार पडला। निगडी गावात सुमारे 10,000 लिटरच्या सिंटेक्स टाकी, सिमेंट कॉन्क्रीट फाउंडेशन प्लॅटफॉर्म, पाईप कनेक्शन जोडणी करून देण्याचे वचन दिले होते। तर वडवली येथे श्री शिवरदेव आळी वडवली सभागृहाच्या इमारतीसाठी आपण मदत करू असे आश्वासन दिले। या शब्दाला कृतीच्या रूपाने सत्यात आणून सदर कामास चालना म्हणून 10 लाख रुपये देऊन कामाच्या पायाभरणी सोहळ्यास सुरुवात करावी। यावेळी निगडी ग्रामस्थ तसेच महिला मंडळ यांनी राजाभाऊ यांचे स्वागत करून उपलब्ध करून दिलेल्या पिण्याच्या पाण्याची सोय करून दिली। त्यासाठी राजाभाऊ ठाकूर यांचे विशेष आभार मानले। यावेळी राजाभाऊ ठाकूर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून तसेच फीत कापून उद्घाटन सोहळा पार पडला। यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। राजाभाऊ यांनी मेन पाईपलाईनचे कॉक चालू करून अनेक घरांना भेट देऊन अंगणातील नळाची चावी उघडून ग्रामस्थांची अनेक वर्षे पिण्याच्या पाण्याची समस्या दूर केल्याचे पाहायला मिळाले। तसेच गावातील अनेक वृद्ध नागरिक विशेष करून महिला वर्ग यांनी राजाभाऊ यांना आशीर्वाद दिलेत। यानंतर राजाभाऊ ठाकूर यांच्यासह सर्व पाहुण्यांचे स्वागत, सत्कार आणि कृतज्ञता व्यक्त करण्यात आली। यावेळी राजाभाऊ ठाकूर, ज्येष्ठ नेते सदानंद येल्वे, विलास सुर्वे, दिनेश खैरे यांनी भाषणाद्वारे आपले मत व्यक्त केले। त्यानंतर वडवली या गावात सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास राजाभाऊ यांचे आगमन होताच ग्रामस्थांनी त्यांचे स्वागत केले। यावेळी ढोल ताशा आणि फटाक्यांच्या आतषबाजीने राजाभाऊ यांचे जंगी स्वागत करण्यात आले। यावेळी रस्ता गल्ली येथील लोक राजाभाऊ यांना नमस्कार करून त्यांच्या सोबत भूमिपूजनाच्या ठिकाणी पोहोचले। तर राजाभाऊ यांचे महिला वर्गाने औक्षण करून स्वागत केले। दरम्यान विधिपूजा पार पडल्यानंतर राजाभाऊ व बांधकामाची जबाबदारी घेतलेल्या कामगारांनी सुमारे 8 फूट खोदलेल्या खड्ड्यात शिडी मार्फत उतरून श्रीफळ वाढवून पायाभरणीच्या वीट व सिमेंट कॉलम जागेत ठेवून प्रत्यक्ष कामास सुरुवात केली। यानंतर राजाभाऊ यांचा शानदार सत्कार करण्यात आला। राजाभाऊ यांच्या बरोबर आलेल्या सर्व पाहुणे व पत्रकार यांचेही स्वागत करण्यात आले। यावेळी राजाभाऊ ठाकूर यांच्या बरोबर शशिकांत पवार, विलास सुर्वे, सदानंद येल्वे यांची भाषणे झाली। या दरम्यान सदर समाज मंदिर इमारतीसाठी लागणारा निधीचा खर्च 10 लाख रुपये राजाभाऊ ठाकूर वैयक्तिक देणार असल्याचे कबूल केले आहे। सोहळा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर राजाभाऊ यांनी वडवली, श्रीवर्धन तसेच म्हसळा येथील काही प्रमुख कार्यकर्त्यांची भेट घेतली। राजाभाऊ ठाकूर यांच्या संपूर्ण दौऱ्यांच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार गटाचे ज्येष्ठ नेते सदानंद येल्वे, रायगड जिल्हा काँग्रेस पक्षाचे सचिव डॉक्टर नरेंद्र सिंग, मानगाव तालुका अध्यक्ष विलास सुर्वे, म्हसळा नगरपंचायत काँग्रेस पक्षाचे नगरसेवक सन्माननीय सुफियान हलदे, श्रीवर्धन तालुका उपाध्यक्ष इम्तियाज कोकाटे, सचिव गणपत गमरे, कार्यकर्ते दिनेश खैरे, फारुख परकारसह आदी उपस्थित होते। शिवसत्ता टाइम्ससाठी नरेश पाटील, मानगाव। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।